पावनखिंडला आधी घोडखिंड म्हणून ओळखले जात होते, पण बाजीप्रभूंच्या आणि आपल्या मावळ्याने दिलेल्या बलिदानामुळे याला पावनखिंड असं नाव पडले. पण मुघलांना मात्र यांनी पायाखाली चिरडले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. जाता जाता आणि कंस खाऊन बसले की सगळी गाडीत येऊन, अरे तिथं खाल्ली ती खाल्ली आणि इथं पोत्यात कशाला भरून आणली. कंस कसली आहे ती ही माणसं, आयला रेनकोट आहे तरी डोकी कशी भिजती ती, म्हणून तर सारखी ही पुसती ती. टावेल न कसा कसा वायता आणा म्हणलं इकडे माझ्या पण डोकं पुसायला. आणि आता इथनं जाऊया म्हणलं विशाळगडला. इथं आता आलोयच तर म्हणलं आपण सेल्फी घेऊ, बघा की कसला कडक आहे इथला व्ह्यू. जसं जसं इथनं आम्ही पुढे चालत जातोय तसं तसं इथला प्रत्येक दगड प्रत्येक वाट इतिहासाची कहाणी सांगतोय असंच वाटत होतं. हा प्रवास फक्त एका गडाचाच नाही तर संपूर्ण मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचा आहे. आणि मित्रांनो, बाहेरच्या देशात फिरण्यापेक्षा एकदा आपल्या महाराष्ट्रातले गड किल्ले फिरून बघा. इथल्या दगडात कोरलेला इतिहास मनात एक वेगळीच ऊर्जा देऊन जाईल. आज पण विशाळगडाच्या तटबंद्यावर उभं राहिल्यावर इतिहास जिवंतच भासतो. गडावरती गेल्यावर श्रीरामांचं दर्शन घेतलं, तेवढ्यात हे दृश्य बघितलं. आधी आई मुलीची सेवा करायची, आता मुलीनंच आईच्या शूजची लेस बांधली. वा वा, मुलगी शिकली, प्रगती झाली. जरा कौतुक केलं, बघा लगेच कशी हसायला लागली. आता रे अशा उड्या मारून मारून ह्यासनी पण लागलेला बघा भुका. शेडगेवाडीतनं जाता जाता आता म्हटलं काय खाता, आणि इथल्या कोकण गेट हॉटेलला जेवून आलो मी आमच्या घरी.